हरिओम. कसे आहात सगळेजण? परीक्षा सुरू असतील काही जणांच्या, काही जणांच्या सुटल्या असतील. राईट. आता आपण उपासनेकडे वळणार आहोत. तर आपण उपासनेमध्ये जे अष्टांग योग पाहतो आहोत, तर त्याच्यामध्ये आपण बराच काळ आसन या विषयावर पाहतो आहोत. प्रथम आपण फिजिकल आसन बघितलं, मग मनाचं आसन बघितलं. आज आपण त्या दोन्हीचा थोडाफार एकत्रित संबंध बघूया, की ते का इतकं आवश्यक आहे. तर आपण बघतो की फिजिकल आसन आवश्यक आहे, कारण ते आपल्याला आपोआप त्याचे संस्कार पण आपल्या मनावर होत असतात. म्हणजे आपण जसं बघतो की कधी कधी ना काही युनिफॉर्मचा पण संस्कार असतो. तुमच्यातले किती जण मार्शल आर्टला किंवा कराटेला वगैरे जातात? आहे का कुणी जाणार? आहात? तर असं आपण कुठे कशाला काही शिकायला जात असू, तर त्याचा जो व्हाईट ड्रेस घातला ना, की आपोआप असा एक अलर्टनेस येतो, की आता आपल्याला तो प्रकारचा व्यायाम करायचा आहे. म्हणजे तो मार्शल आर्टचा ड्रेस घालून एकदम जाऊन भैयाची पाणीपुरीच खाल्ली असं होऊ नाही शकत, की आपण तसं करू नये. कारण त्या ड्रेसचा म्हणून एक म्हणजे त्याचा एक नियम असतो, की तो घातला की तो व्यायामासाठी आहे किंवा तो त्या प्रकारच्या प्रॅक्टिससाठी असा म्हणून तो दिलेला आहे. तर तसंच हे जे आसन आहे मनाचं किंवा प्रत्यक्ष आसन, तर त्याचं काहीतरी एक प्रयोजन आहे, की असंच का बसायचं? तर तसं ताठ बसलं की आपोआप मन अलर्ट होतं. आपण बघतो शाळेमध्ये पण, की कधी-कधी आपण ब्रेकच्या नंतर आलो, की असं, 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 असं करत टेबलाला असं टेकत असलेलो असतो. आणि मग हळू म्हणजे थोडं खाल्लेलं पण जास्त झालेलं असतं पोटात. नंतर आता शाळा कधी सुटेल ह्याची आपल्याला एक विचार असतो मनात. आणि त्यावेळी प्रत्यक्ष जे समोर चाललंय त्याच्यामध्ये आपलं फार लक्षच नसतं. आणि म्हणून मग आपल्याला पटकन सांगितलं, आता सिट स्ट्रेट असं. सिट स्ट्रेट म्हटलं की सगळेजण आपोआप एक प्रकारचा अलर्टनेस येतो, राइट? तर त्यासाठी ते फिजिकल आसन खूप महत्वाचं आहे, की जे आपल्या मनाला आपोआप अलर्ट करतं. पण आता नुसतंच स्ट्रेट बसलं म्हणजे मग झालं का? तर नाही. मग मनाचं आसन पण खूप इम्पॉर्टंट आहे. मनाच्या आसनामध्ये बंद कर. मनाच्या आसनामध्ये काय बरं अवलंबून आहे? तर आपलं मन तयार झालं पाहिजे पुढे उपासना करण्यासाठी. ते कसं बरं तयार होईल? त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याला एक तशी प्रॅक्टिस द्यावी लागेल, की ह्यानंतर आपण हे करतो, त्यानंतर ते करतो. म्हणून आपण उपासनेमध्ये देखील एक सिक्वेन्स आहे, की आपण पहिल्यांदा त्रिपदा गायत्री मंत्र म्हणतो. मग 3 वेळा दीर्घ ओंकार करतो आणि त्या पर्टिक्युलर आसनामध्ये बसलं, डोळे मिटले, भ्रूमध्याच्या पाशी आतनं लक्ष केंद्रित केलं, की आता लक्षात येतं मनाला, की हा वेळ टंगमंग करायचा, इतर कुठचाही विचार करायचा नाहीये. तर ह्यानंतर आपल्याला ध्यानाला बसायचं. पण ध्यानाला बसायचं म्हणजे तरी काय करायचं? तर असे गच्च डोळे मिटून असं एकदम मठ्ठ असं बसून राहायचं का? तर नाही. हे ध्यान आपण कशासाठी करतो तर आपल्या आतमध्ये जी ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे, तर ती आपल्याला कधीतरी प्रकट व्हावी, तिचा आपल्याला कधीतरी सहवास मिळावा, यासाठी आपण ते करत असतो, की ज्याच्यामुळे आपल्याला बरं वाटत असतं. त्या गोष्टीची आपल्याला मानसिकरित्या गरज असते. पण ते मग कधी होईल? तर जर का मन त्याच्याकडेच लक्ष देईल तर. जर का मनामध्ये 10 गोष्टी आल्या, की अरे आता मी डोळे मिटले आणि तेव्हाच मनामध्ये आलं, की आता 2 दिवसांनी परीक्षा संपणार आहे. मग काय-काय करायचंय? कुठे-कुठे जायचंय? मग मॉलमधनं काय घ्यायचंय? काय करायचंय? तर मग नाही जमणार. मग काय होईल? की ते ध्यान होणारच नाही. ते कसलं तरी वेगळ्याच गोष्टीचं ध्यान होईल. तर तसं आपल्याला अपेक्षित नाहीये. म्हणून ते एकाग्र करण्यासाठी त्याला कंडिशनिंगची गरज आहे. तर ते कंडिशनिंग कसं प्राप्त करायचं? तर पहिलं ठरवायचं, की ही पुढची 15 मिनिटं मी दुसरं काहीही करणार नाही उपासना सोडून. आणि खरं तर बघितलं तर मोजून सगळी मिळून 15 मिनिटं पण आपल्या उपासनेला लागत नाहीत. फक्त 10च मिनिटं लागतात. तर म्हणून प्रथम आपलं फिजिकल आसन आपण घालू, ताठ बसू आणि त्याच्यानंतर डोळे बंद करायचे. तसंच हा जो ओंकार आपण करत असतो, तर त्याचा सुद्धा एक खूप विशेष प्रभाव आपल्यावर असतो. म्हणजे आपण जर का बघितलं, की खरं कुणी म्हणेल, की ओंकार म्हणजे काय आहे? एक साउंडची स्पंदन आहेत, राइट? आपण सायन्समध्ये शिकत असतो. तर दुसरा आवाज जर का आपण असं केलं, तर तो पण साउंडच आहे की. पण तसं नाहीये. हा जो ओंकार साउंड आहे, हा ऋषीमुनींनी त्यांच्या
अनेक साऱ्या प्रयत्नातनं निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे जसा ह्या ओंकाराचा ध्वनी आपण ऐकू तसं आपोआप मन आपल्या शांतीकडे जाऊ लागतं. तर तो पण एक अनुभव आपण दरवेळेला हा ओंकार करताना घेतला पाहिजे, की बघ खूप स्पेशल एफर्ट्स घालायला नको. स्वतःहूनच आपल्याला कळेल, की जसा ओंकार सुरू होतं, आपलं मन विशेषत्वाने शांत होतं. तीच गोष्ट दुसरं कुणी ओंकार करत असेल, तर ती पण होऊ शकते. म्हणजे तुम्ही खरंच हा एक आपण सायन्सचे कसे प्रयोग करतो, तसा प्रयोग तुम्ही हा करून बघू शकता, की एक तुमच्या मित्राला सांगायचं, की "तू आ वरनच, पण तुला हवं ते ओरड" आणि एकाला सांगायचं, की "तू सिस्टमॅटिक ओंकार कर." बघा दोन्ही मधची स्पंदनांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? आणि मला नक्की पुढच्या वेळेला सांगा. आता आपण ओरडून दाखवणार नाही आहोत. ते तुम्ही कधीतरी तुमच्या तुमच्या मित्र-मैत्रिणीत करू शकता. तर आता आपण प्रत्यक्ष त्या ओंकाराचा अनुभव घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण 3 वेळा गायत्री मंत्र म्हणूया. सगळ्यांनी डोळे मिटायचे, ताठ बसायचं. ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ आता 3 वेळा दीर्घ ओंकार करूया. श्वास घ्या जोरात.
हरि ओम. एक वेळा दीर्घ ओंकार करूया. श्वास घेऊ. ओम. सावकाशपणे डोळे उघडूया. स्वामीजी सांगत असत की इवन छोटस का होईना उपासना केली, ध्यान केलं की पण ना थोडा असा मोकळा वेळ ठेवावा. म्हणजे असं एकदम ध्यानातनं उठलं आणि एकदम भचकन जाऊन टीव्ही लावला, नंतर काहीतरीच एकदम कुणाशी तरी बोललं, असं करू नये. कारण ही जी अगदी 2 मिनिटाची सुद्धा शांतता असते ती मनावर एक संस्कार करत असते आणि ती आपल्याला अजून 2 मिनिटं शांत बसायची प्रेरणा पण देत असते. म्हणून तो जो शांत जे वातावरण तयार झालेलं असतं त्याचा संस्कार आपल्याला ग्रहण करायला स्वतःला किंवा त्याचा एक्सपिरियन्स स्वतःमध्ये साठवायला उपासना झाल्याच्या नंतर सुद्धा आपण डोळे उघडून सुद्धा 2 मिनिटं थोडं शांतच राहावं आणि मग पुढचं काम करायला उठायचं असेल तर मग उठावं. आता यानंतर आपण नामस्मरण करणार आहोत. मी ओम राम कृष्ण हरी हा मंत्र सांगते आणि वैष्णवी माझ्या मागून म्हणेल. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम हरी. ओम राम कृष्ण 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 हरी. ओम हरी. हरि ओम. हरि ओम. वैष्णवी, खूप छान केलंस नामस्मरण, हो की नाही? आणि ध्यानाच्या वेळेस तुलाही लक्षात आलं असेल आणि इतरांना पण, जे आपले आता बघतायत किंवा केंद्रजन केलेत, की किती अवघड आहे की नाही. 2 मिनिटं सुद्धा आईने सांगितलं डोळे मिटून बसायला, तर मध्ये मध्ये आपण सारखे बघत होतो की नाही स्क्रीनकडे, डोळे उघडून. झालं का, झालं का, आपण कसं दिसतोय, कोण आपल्याला बघतोय, असं होतं. आणि हे तुझंच नाही, सगळ्यांचं होतं. थोडा वेळ शांत बसायला लागलं की लगेच आपल्या मनामध्ये इतक्या गोष्टी येतात की बापरे, इंटरनेट कनेक्शनच गेलं का, आवाज का नाही येते, मला पुढे काय म्हणायचंय, माझ्याकडे कोणी लक्ष देते का नाही, किती गोष्टी सुरू होतात, हो की नाही? त्यामुळे जी आत्ता सगळ्यांना सांगतो, तेजश्री मावशींनी जी ध्यान उपासना सांगितली, जी स्वामीजींनी ही सर्व परंपरा आपल्यापर्यंत आली आहे, इट इज नॉट इझी. आणि म्हणून जो ती तेजश्री मावशी सांगत होती, जसं की मनाचा एक निश्चय इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर वैष्णवी, ऐकणार की नाही आईचं? कधी कधी आपल्याला वाटतं की काय ऐकायचं, रोज जायचं, कशाला ऐकायचं, असं वाटू शकतं, मनामध्ये येऊ शकतं. पण ऐकायचं, ऐकणार ना? आणि रोज प्रयत्न करणार ना, थोडं थोडं का होईना, 2 मिनिट्स, राईट? आणि जे मोठे आहेत वैष्णवीपेक्षा, आज आपल्याकडे खूप छान छान स्वाध्याय करायला आलेत बरं का तेजश्री मावशी. आणि तू ऐकशील आता, म्हणजे भगवद्गीतेवरती स्वाध्याय होणार आहेत, पुढे वंदे मातरम वरती स्वाध्याय आहे. आणि तू जसं सांगितलंस की नाही, हे फार तो पॉईंट मला आवडला. तू जस्ट जॉईन व्हायच्या आधी ना, मी बोलत होतो, तर तू असं म्हटलीस की एक मार्शल आर्ट्सचा जर आपण ड्रेस घातला तर त्याचा एक डिसिप्लिन असतो की नाही, आणि त्या पद्धतीने एक आपलं बिहेवियर असतं. तसंच वंदे मातरम, आपल्या ट्राय कलरबद्दल, आपल्या राष्ट्रगीताबद्दल बोलत असताना असा डिसिप्लिन पण तो किती महत्त्वाचा आहे, ते सुद्धा आपण पुढच्या स्वाध्यायातनं पण नक्की बघू. आणि
खूप छान घेतलंस. आणि एकच पॉइंट जो तू म्हटलीस की तो पण मला फार आवडला, की जसं ओम असंच का आपण घेतलेलं आहे आपल्या ऋषीमुनींनी. आणि हा प्रश्न मी ना ह्याच्यामध्ये आपल्या ह्यांना पण ऍड करतो. म्हणजे आपल्याकडे एक आज दोघं जण आहान आणि सोहम आलेले, तर मी स्पॉटलाईटमध्ये घेतो. आणि सोहमचंच आता पुढचं प्रेझेंटेशन आहे, आणि तुला दिसत असेल तेजश्री मावशी की सोहम मस्त मुंज आणि घेरा ठेवून वगैरे आलाय, हो की नाही. त्यामुळे किती गोड दिसतोय तो. आणि त्याच्यामध्ये गंमत म्हणजे ओंकार आणि सोहम तू अनम्यूट करतो का रे ह्याच्यावरती. मुंजीमध्ये मेन काय सांगितलं तुला, मला सांगशील का रे. सगळ्यात मेन काय होतं, म्हणजे बाकी सगळी धमाल होतीच होती, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं. केस कापायचे. अरे केस तर कापायचे होताच पहाट, पण अजून काय होतं. बाबांनी काहीतरी हळूच कानात सांगितलं का तुझ्या मुंजीच्या वेळेस. आता आपण उपासनेत काय केलंय तुला क्लू देतो बरं. गायत्री मंत्र, हो की नाही. आणि त्या गायत्री मंत्रामध्ये पण काय होतं, ओंकार होता. तर आता आपण पण जो गायत्री मंत्र म्हटला त्याच्यामध्ये पण ओम होतं, आणि आता तेजश्री मावशीने जे सांगितलं त्यामध्ये पण ओम होतं. तर आता ह्या ओंकाराचं जे महत्व आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे, की ह्या ओमच का आणि बाकी सगळं का नाही. तर त्याचं कारण असं आहे, एक आपलं शास्त्र सांगतं की सगळ्यात पहिला जो ध्वनी निर्माण झाला, इमॅजिन करा बरं का, द फर्स्ट साऊंड दॅट वॉज एव्हर प्रोड्युस्ड अँड डिटेक्टेड इन दिस एंटायर युनिवर्स. आय एम जस्ट नॉट टॉकिंग अबाउट अर्थ म्हणा किंवा एखादा ग्रह, असं नाही, अख्ख्या युनिवर्समध्ये जो झाला दॅट इज सपोज टू बी ओंकार. सो यू कॅन इमॅजिन की ईश्वराकडे जाण्यासाठी हा जो डिवाइन साऊंड असा जो प्रोड्यूस झाला, त्याचं स्मरण करून त्याचं रिपिटेशन करून आपण ईश्वर भाव मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे वेगळाच कुठला तरी तुम्ही एक्सपेरिमेंट करून पण बघा. यू टेक एनी साऊंड, ट्राय दॅट आउट, अँड यू टेक ओंकार ॲज अ साऊंड अँड ट्राय टू देन जस्ट चांट ओम 11 वेळा म्हणा. दुसरा व्हॉइस घ्या 11 वेळा म्हणा, हा व्हॉइस घ्या 11 वेळा म्हणा, आणि जस्ट फॉर युअर सेल्फ एक्सपिरियन्स द डिफरन्स. तर असं फार सुंदर ते अशी मावशी तू सांगितलंस. म्हणजे आय थिंक ॲज अ टीचर म्हणजे तू स्वतः शिकवतेच, आणि आय थिंक फॉर एव्हरीबडी दिस कॅन बी अन एक्सपेरिमेंट.